विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आपला जो अभ्यासक्रम आहे समग्रलक्षी अर्थशास्त्र, त्या अभ्यासक्रमातील पहिल्या जो टॉपिक आहे त्या पहिल्या टॉपिकच्या संदर्भामध्ये आपण आज चर्चा करतोय. तर पहिला जो आपला टॉपिक आहे त्याच्यामध्ये आपण अभ्यासणार आहोत की समग्रलक्षी अर्थशास्त्र म्हणजे काय. त्यामध्ये समग्रलक्षी अर्थशास्त्राची व्याप्ती आणि स्वरूप हे आपण अभ्यासणार आहोत. त्याचबरोबर समग्रलक्षी अर्थशास्त्राचे महत्त्व आणि मर्यादा या संदर्भामध्ये आपण आज चर्चा करणार आहोत. तर सर्वप्रथम आपण पाहूया की समग्रलक्षी अर्थशास्त्र म्हणजे काय. आता आपण सर्व अर्थशास्त्राचे विद्यार्थी आहात. आपल्या सर्वांना माहिती आहे की अर्थशास्त्र म्हणजे काय. त्यानंतर अर्थशास्त्राच्या ज्या प्रमुख दोन दृष्टिकोनामध्ये आपण अर्थशास्त्राची विभागणी करतो तो म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र आणि समग्रलक्षी अर्थशास्त्र. हे दोन प्रमुख अर्थशास्त्राचे दृष्टिकोन किंवा विभाग करून त्या अंतर्गत आपण अर्थशास्त्राचा अभ्यास करत असतो. किंवा हे दोन ज्या शाखा आहेत त्या अत्यंत महत्त्वाच्या समजल्या जातात असं आपण म्हणूया. आता अर्थशास्त्रामध्ये आपण पाहतोय की सूक्ष्म अर्थशास्त्र म्हणजे काय आणि समग्रलक्षी अर्थशास्त्र म्हणजे काय. ह्या दोन गोष्टींच्या संकल्पना आहेत किंवा यांच्या दोन्हींच्या व्याख्या आपण अभ्यासणं गरजेचं आहे. तर त्यामध्ये पहिल्यांदा आपण सूक्ष्म अर्थशास्त्र म्हणजे काय ते पाहूया. तर सूक्ष्म अर्थशास्त्र त्याला आपण इंग्रजीमध्ये मायक्रो इकॉनॉमिक्स असे म्हणतो. आता मायक्रो या शब्दाचा अर्थ, मायक्रो हा ग्रीक शब्द आहे आणि त्या शब्दाचा अर्थ असा होतो की लहान भाग किंवा छोटा भाग. मग त्यावरून आपण सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याख्या आपण अशी करू शकतो की अर्थव्यवस्थेतील लहानात लहान घटकांचा किंवा लहानात लहान भागांचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र होय. आता सूक्ष्म अर्थशास्त्रालाच आपण अंशलक्षी अर्थशास्त्र देखील म्हणतो, एकलक्षी अर्थशास्त्र देखील म्हणतो आणि व्यष्टी अर्थशास्त्र देखील म्हणतो. म्हणजे अशा विविध नावाने आपण मराठीमध्ये त्याचा उल्लेख करत असतो की मराठीमध्ये अभ्यास करत असताना आपण सूक्ष्म अर्थशास्त्राला अंशलक्षी अर्थशास्त्र, एकलक्षी अर्थशास्त्र, व्यष्टी अर्थशास्त्र अशा विविध नावाने ओळखतो आणि इंग्रजीमध्ये आपण त्याला मायक्रो इकॉनॉमिक्स असं म्हणतो. म्हणजे एकंदरीत या सर्व गोष्टींचा किंवा या मी आता जी व्याख्या सांगितली त्याच्यावरून एक गोष्ट लक्षात येते की सूक्ष्म अर्थशास्त्र म्हणजे अर्थव्यवस्थेतील लहानात लहान घटकांचा अभ्यास करणारे शास्त्र होय. आता लहानात लहान घटक म्हणजे काय की एका व्यक्तीच्या संदर्भामध्ये अभ्यास करू शकतो आपण, एका संस्थेच्या संदर्भामध्ये अभ्यास करू शकतो. म्हणजे एका व्यक्तीचा उपभोग, एका व्यक्तीची मागणी, एखाद्या वस्तूचा पुरवठा किंवा एखाद्या उद्योग संस्थेचा अभ्यास आपण करू शकतो. म्हणजे पूर्ण उद्योगांचा अभ्यास न करता एखाद्या उद्योग संस्थेचा अभ्यास. तर अशा पद्धतीने आपण सूक्ष्म अर्थशास्त्र म्हणजे काय त्या संदर्भामध्ये आपण जाणून घेतोय. त्यानंतर आपल्या अभ्यासक्रमामध्ये जो भाग आहे तो म्हणजे समग्रलक्षी अर्थशास्त्र. म्हणजे आपला जो पूर्ण हा विषय आहे तो समग्रलक्षी अर्थशास्त्रामध्ये अभ्यासतोय आपण किंवा समग्रलक्षी अर्थशास्त्राचे सर्व घटक आपल्या या अभ्यासक्रमामध्ये येणार आहेत. मग समग्रलक्षी अर्थशास्त्र म्हणजे काय हे आपण आज या ठिकाणी जाणून घेऊया. तर समग्रलक्षी अर्थशास्त्र याला आपण इंग्रजीमध्ये मॅक्रो इकॉनॉमिक असे म्हणतो. मॅक्रो हा देखील ग्रीक शब्द आहे. मॅक्रो म्हणजे मोठा किंवा स्थूल ज्याला आपण म्हणत असतो. तर मॅक्रो इकॉनॉमिकची व्याख्या किंवा समग्रलक्षी अर्थशास्त्राची व्याख्या आपल्याला अशी करता येते की अर्थव्यवस्थेतील मोठ्या घटकांचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे समग्रलक्षी अर्थशास्त्र होय. किंवा दुसरी एक व्याख्या आपण अशी करू शकतो की संपूर्ण अर्थव्यवस्थेचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे समग्रलक्षी अर्थशास्त्र होय. आता याच्यामध्ये मोठ्या घटकांचा म्हणजे काय, जसं आपण सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये लहान घटकांचा अभ्यास करतोय तसंच आपण याच्यामध्ये मोठ्या घटकांचा म्हणजे काय की जसं आपण एका व्यक्तीच्या उपभोगाचा विचार करतोय तर इथं आपण देशाच्या एकूण सर्व लोकसंख्येच्या उपभोगाचा विचार करणार आहे. जसं सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये एक व्यक्तीच्या मागणीचा आपण विचार करतोय तर समग्रलक्षी अर्थशास्त्रामध्ये आपण काय करणार आहे, पूर्ण एकूण देशातील मागणीचा आपण अभ्यास करणार आहे, देशाच्या एकूण उत्पन्नाचा आपण अभ्यास करणार आहे, देशाच्या एकूण रोजगाराचा आपण अभ्यास करणार आहे, देशाच्या एकूण गुंतवणुकीचा आपण अभ्यास करणार आहे. म्हणजे एकूणाचा अभ्यास करणार आहे. म्हणजे समुच्चय जो असतोय
त्या समुच्चयाचा आपण अभ्यास करणार. जसं मी मागे सांगितलं की आपण सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये एखाद्या कारखान्याचा म्हणजे एक उद्योग संस्था म्हणजे काय, एखादा कारखाना असेल त्या कारखान्याचा आपण अभ्यास करणार आहे. परंतु समग्रलक्षी अर्थशास्त्रामध्ये आपण साखर उद्योगाचा अभ्यास करणार. म्हणजे देशामध्ये किती साखर कारखाने आहेत त्याचा मिळून साखर उद्योग झालेला आहे, तर त्या पूर्ण साखर उद्योगाचा आपण अभ्यास या ठिकाणी करणार आहोत. तर अशा पद्धती आपल्याला समग्रलक्षी अर्थशास्त्राची व्याख्या करता येऊ शकते की अर्थव्यवस्थेतील मोठ्यात मोठ्या घटकांचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे समग्रलक्षी अर्थशास्त्र होय, किंवा संपूर्ण अर्थव्यवस्थेचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे समग्रलक्षी अर्थशास्त्र होय. आता समग्रलक्षी अर्थशास्त्राला मराठीमध्ये अनेक नावाने आपण ओळखत असतो. समग्रलक्षी अर्थशास्त्राला आपण स्थूल अर्थशास्त्र असे म्हणतो, त्याचबरोबर सर्वलक्षी अर्थशास्त्र देखील म्हणतो, त्याचबरोबर समष्टी अर्थशास्त्र, म्हणजे अशा विविध नावाने या ठिकाणी आपण समग्रलक्षी अर्थशास्त्राला ओळखत असतो. त्याचबरोबर मी सुरुवातीला एक गोष्ट सांगायला विसरलो की अर्थशास्त्राचा अभ्यास जसा आपण दोन दृष्टिकोनातून करतो, तर हे दोन दृष्टिकोन म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र आणि समग्रलक्षी अर्थशास्त्र. तर सर्वप्रथम ह्या ज्या दोन संकल्पना आहेत, म्हणजे पूर्वी आपण कसं की अर्थशास्त्राचा फक्त अर्थशास्त्र म्हणूनच अभ्यास करत होतो, त्यानंतर या दोन दृष्टिकोनामध्ये विभागणी केली. तर ही विभागणी रॅग्नर फ्रिश या अर्थशास्त्रज्ञांनी केली. म्हणजे रॅग्नर फ्रिशने काय अंशलक्षी अर्थशास्त्र आणि समग्रलक्षी अर्थशास्त्र या दोन शास्त्रामध्ये अर्थशास्त्राची विभागणी केली. तर अशा पद्धतीने आपल्याला अर्थशास्त्राच्या विविध व्याख्यांचा आपल्याला अभ्यास करता येऊ शकतो. आता त्यानंतर आपण समग्रलक्षी अर्थशास्त्राचे स्वरूप या संदर्भामध्ये आपण चर्चा करणार आहोत. आता समग्रलक्षी अर्थशास्त्राचं स्वरूप जे आहे, एकंदरीत आपण व्याख्यांचा जो अभ्यास केलेला त्या व्याख्यांच्या अभ्यासावरून एक स्वरूप लक्षात येते. त्याचबरोबर हा जो आपला अभ्यासक्रम आहे त्या अभ्यासक्रम जरी तुम्ही पाहिला तर त्यावरून देखील समग्रलक्षी अर्थशास्त्राचं स्वरूप तुम्हाला लक्षात येऊ शकतं, त्याची व्याप्ती काय आहे हे देखील समजतं. आता स्वरूप म्हणजे काय, तर आपण पाहतो की समग्रलक्षी अर्थशास्त्रामध्ये आपण समग्रलक्षी आर्थिक चलांचा आपण या ठिकाणी अभ्यास करणार आहे. त्याचबरोबर समग्रलक्षी अर्थशास्त्रामध्ये राष्ट्रीय उत्पन्नाचा आपण अभ्यास करणार आहे. राष्ट्रीय उत्पन्नाच्या काही विविध पद्धती आहेत, त्या विविध पद्धतींचा आपण या ठिकाणी अभ्यास करणार आहोत. त्याचबरोबर राष्ट्रीय उत्पन्न मापनाच्या काही पद्धती आहेत, त्या विविध पद्धतींचा आपण अभ्यास या समग्रलक्षी अर्थशास्त्रामध्ये करणार आहोत. त्यानंतर आपल्या देशामधील जो पैसा आहे त्या पैशाच्या संदर्भामध्ये त्या पैशाची काय कार्य आहेत, या पैशाच्या कार्याचा अभ्यास आपण समग्रलक्षी अर्थशास्त्रामध्ये आपण करणार आहोत. त्यानंतर समग्रलक्षी अर्थशास्त्र सिद्धांताचा आपण अभ्यास या ठिकाणी समग्रलक्षी अर्थशास्त्रामध्ये करणार आहोत. हे समग्रलक्षी अर्थशास्त्रामध्ये काही सिद्धांत येतात, मग त्यामध्ये आपण पाहतो की रोजगारविषयक सिद्धांत असतील किंवा इतर कुठले सिद्धांत असतील, त्या सिद्धांताचा आपण अभ्यास या ठिकाणी करणार आहे. त्याचबरोबर आपण पाहतो की समग्रलक्षी अर्थशास्त्रामध्ये आपण निर्देशांक, उपभोग फलनाची संकल्पना याचा आपण अभ्यास करणार आहे. त्याचबरोबर व्यापार चक्राच्या काही संकल्पना आहेत, म्हणजे व्यापार चक्र काय आहे, व्यापार चक्राच्या संकल्पना आहेत त्याचा आपण अभ्यास इथं करणार आहे. त्यानंतर व्यापार चक्राच्या काही अवस्था आहेत, व्यापार चक्राचे सिद्धांत आहेत, याचा देखील आपण या ठिकाणी अभ्यास करणार आहोत. त्यानंतर सार्वजनिक वित्त याचा आपण अभ्यास समग्रलक्षी अर्थशास्त्रामध्ये करतो. त्याचबरोबर सार्वजनिक खर्चाचा आपण अभ्यास समग्रलक्षी अर्थशास्त्रामध्ये करतो. तसेच सार्वजनिक कर्जाच्या बाबतीमध्ये आपण अभ्यास सूक्ष्म स्थूल अर्थशास्त्रामध्ये करतो. त्याचबरोबर देशातील तुटीचा अर्थभरणा जो आहे त्या तुटीच्या अर्थभरण्याचा अभ्यास आपण समग्रलक्षी अर्थशास्त्रामध्ये करत असतो. तर अशा पद्धतीने आपण जर पाहिलं तर समग्रलक्षी अर्थशास्त्राच्या ह्याच्यामध्ये आपण अनेक गोष्टींचा आपण या ठिकाणी अभ्यास करणार आहोत. म्हणजे त्याच्यामध्ये आपण पाहतो की विविध सिद्धांत असतील, रोजगाराचे विषयक सिद्धांत असतील, ते देखील समग्रलक्षी अर्थशास्त्रामध्ये आपण अभ्यासणार आहे. त्यानंतर व्यापार चक्राचे काही सिद्धांत असतील ते समग्रलक्षी अर्थशास्त्रामध्ये आपण अभ्यासणार आहे. सर्वसाधारण किंमत पातीचे सिद्धांत असतील ते आपण समग्रलक्षी अर्थशास्त्रामध्ये अभ्यासणार आहे. तर ह्या सर्व गोष्टींचा आपण जर विचार केला तर समग्रलक्षी अर्थशास्त्राचं स्वरूप हे कशा पद्धतीचं आहे हे आपल्याला लक्षात येतं. म्हणजे समग्रलक्षी अर्थशास्त्रामध्ये स्वरूप काय आहे की आपण मोठ्या घटकांचा आपण अभ्यास करतोय, म्हणजे एकूण
एकूण अर्थव्यवस्थेचं, जसं आपण व्याख्येत सांगितलंय की संपूर्ण अर्थव्यवस्थेचा अभ्यास करणारे शास्त्र. मग आपण इथं आता अभ्यासलेत की जे घटक आपण अभ्यासले ते एकूण आहेत, म्हणजे देशाच्या प्रमुख घटकांचा आपण अभ्यास या ठिकाणी समग्रलक्षी अर्थशास्त्रामध्ये करतो. म्हणजे समग्रलक्षी अर्थशास्त्राच्या स्वरूपावरून एक गोष्ट आपल्या लक्षात आली पाहिजे, ती म्हणजे काय, तर समग्रलक्षी अर्थशास्त्रामध्ये आपण देशातील एकूणाचा अभ्यास करतो, देशातील सर्वात महत्त्वाच्या घटकांचा अभ्यास करत असतो. हे आपल्याला समग्रलक्षी अर्थशास्त्राच्या स्वरूपावरून या ठिकाणी समजत असते. त्यानंतर समग्रलक्षी अर्थशास्त्राची व्याप्ती. आता समग्रलक्षी अर्थशास्त्राची व्याप्ती आपण या ठिकाणी अभ्यासत असताना, म्हणजे समग्रलक्षी अर्थशास्त्राचा अभ्यास किती आहे किंवा किती मोठा आहे हे त्या व्याप्तीवरून आपल्याला समजत असतं. आता याच्यामध्ये आपण पाहतो की समग्रलक्षी अर्थशास्त्रीय सिद्धांत, अनेक सिद्धांत जे आहेत ते या ठिकाणी आपण अभ्यासणार आहोत. जसं मी मगाशी सांगितलं की आपण याच्यामध्ये रोजगारविषयक सिद्धांत असतील ते अभ्यासणार आहे, व्यापार चक्राचे काही सिद्धांत आहेत ते आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत, सर्वसाधारण किंमत पातळीचे काही सिद्धांत असतील ते आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत, आंतरराष्ट्रीय व्यापाराचे काही सिद्धांत असतील तर ते आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत. म्हणजे यावरून आपल्याला एक लक्षात येते की समग्रलक्षी अर्थशास्त्राची व्याप्ती ही किती मोठी आहे. म्हणजे आंतरराष्ट्रीय व्यापार हा आपल्या देशाच्या विकासासाठी किती महत्त्वाचा असतो, त्याचबरोबर व्यापार चक्र, देशामध्ये तेजी आणि मंदी जी निर्माण होते ते किती महत्त्वाचं असतोय, त्याच्या संदर्भात आपण या ठिकाणी समग्रलक्षी अर्थशास्त्रामध्ये अभ्यासतो. त्यानंतर बेकारीच्या संदर्भामध्ये काही सिद्धांत असतील ते आपण अर्थशास्त्रामध्ये समग्रलक्षी अर्थशास्त्रामध्ये अभ्यासतोय. म्हणजे समग्रलक्षी आर्थिक सिद्धांत जे आहेत याचा आपण समग्रलक्षी अर्थशास्त्रामध्ये अभ्यास करतो, म्हणजे त्याचा समावेश आपल्या व्याप्तीमध्ये होतोय. त्यानंतर आर्थिक वृद्धी आणि आर्थिक विकासाचे सिद्धांत. समग्रलक्षी अर्थशास्त्रामध्ये आपण काय करतोय की आर्थिक विकास आणि आर्थिक वृद्धीबाबतचे सिद्धांत हे समग्रलक्षी अर्थशास्त्रामध्ये अभ्यासतोय. म्हणजे त्यावरून एखाद्या देशाचा विकास किती झालेला आहे, तो किती मागासलेला आहे, त्याला काय केलं पाहिजे, म्हणजे त्याचा विकास घडवून आणण्यासाठी आपण काय केलं पाहिजे, ह्या सर्व गोष्टी आपल्याला या समग्रलक्षी अर्थशास्त्रामध्ये जे काय आर्थिक विकास आणि आर्थिक वृद्धीचे जे सिद्धांत आहेत हे अभ्यासल्यानंतर त्या ठिकाणी नक्कीच आपल्याला मार्गदर्शन होतं. त्यानंतर राष्ट्रीय उत्पन्नाचा आपण सुरुवातीलाच मी सांगितले समग्रलक्षी अर्थशास्त्रामध्ये आपण राष्ट्रीय उत्पन्नाचा अभ्यास करतो. मग त्यामध्ये राष्ट्रीय उत्पन्नाबाबतचे काही सिद्धांत जे आहेत ते सिद्धांत या ठिकाणी आपण अभ्यासतो. कशामध्ये, तर समग्रलक्षी अर्थशास्त्रामध्ये. म्हणजे समग्रलक्षी अर्थशास्त्राच्या माध्यमातून राष्ट्रीय उत्पन्नाची संकल्पना तर आपण अभ्यासतोयच. राष्ट्रीय उत्पन्न हे आपल्याला माहिती आहे की देशाच्या आर्थिक विकासामध्ये महत्त्वाची भूमिका बजावत असतं, किंवा कोणत्याही देशाचा आर्थिक विकास ज्यावेळेस आपण मोजत असतो तर तो राष्ट्रीय उत्पन्नाच्या माध्यमातून मोजतो. म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न हा आर्थिक विकासाचा मापनदंड समजला जातो. म्हणजे देशाचं आर्थिक उत्पन्न कशा पद्धतीचे आहे, किती वाढतंय, किती कमी होतंय, कोणत्या क्षेत्रामध्ये वाढतंय, कोणत्या क्षेत्रामध्ये कमी होतंय, यावरून त्या देशामध्ये आर्थिक विकास झालेला आहे का हे समजतं, कोणत्या क्षेत्राचा किती विकास झाला आहे हे आपल्याला राष्ट्रीय उत्पन्नावरून कळते. आणि त्यामुळेच आपण म्हणतो की राष्ट्रीय उत्पन्नाची आकडेवारी ही अत्यंत महत्त्वाची समजली जाते. तर राष्ट्रीय उत्पन्नाचे काही जे सिद्धांत आहेत ते सिद्धांत या ठिकाणी आपण समग्रलक्षी अर्थशास्त्रामध्ये अभ्यासत असतो. त्यानंतर पैशाचे सिद्धांत, म्हणजे मगाशीच मी सांगितलं की पैशाचा अभ्यास आपण समग्रलक्षी अर्थशास्त्रामध्ये करतो. मग या ठिकाणी आपण पैशाचे काही सिद्धांत आहेत, म्हणजे फिशरचा चलन संख्यामान सिद्धांत असेल तो आपण या ठिकाणी अभ्यासतोय. कॅम्ब्रिजचे समीकरण ते आपण या ठिकाणी आपल्या अभ्यासक्रमामध्ये अभ्यासतो, किंवा इतर काही सिद्धांत आहेत पैशाच्या संदर्भामध्ये, तर त्याचा अभ्यास आपण समग्रलक्षी अर्थशास्त्रामध्ये करतो. आज आपण पाहतो की प्रत्येक देश, जगातील अनेक म्हणजे बहुतेक सर्वच देशामध्ये आज पैशाचा वापर केला जातो. म्हणजे प्रत्येक ठिकाणी चलन वापरतो, म्हणजे वस्तूचा देवघेव करण्यासाठी विविध चलनाचा वापर केला जातो, पैशाचा वापर केला जातो. म्हणजे जसं अमेरिकेचं चलन आहे डॉलर, आपलं भारतीय रुपया आहे, असं प्रत्येक देशाचं एक चलन आहे. म्हणजे व्यवहार हे सर्वचे सर्व पैशाच्या माध्यमातून होतात आणि पैशाचा अभ्यास त्यामुळं होणं गरजेचं आहे. तर समग्रलक्षी अर्थशास्त्रामध्ये आपण पैशाचा अभ्यास करतो. त्याचबरोबर पैशाच्या बाबतचे जे काही सिद्धांत आहे मी आता सांगितलं त्या सिद्धांताचा आपण अभ्यास समग्रलक्षी अर्थशास्त्रामध्ये करतो. त्यानंतर आंतरराष्ट्रीय व्यापाराचे सिद्धांत, आंतरराष्ट्रीय व्यापाराचा देखील अभ्यास आपण समग्रलक्षी अर्थशास्त्रामध्ये करतो. तर आंतरराष्ट्रीय व्यापाराचे काही सिद्धांत आहेत
त्या सिद्धांताचा आपण अभ्यास समग्रलक्षी अर्थशास्त्रामध्ये करतो. याचा देखील आपल्याला नक्कीच फायदा होऊ शकतो. म्हणजे काय होतं की काही वेळा एखादी वस्तू उत्पादन खर्च करायसाठी भारताला जो उत्पादन खर्च आहे तो कमी येतो, तोच खर्च शेजारच्या देशाला जास्त येत असेल तर त्याचं उत्पादन भारताने घेतलं पाहिजे. त्याचबरोबर ज्या देशाचा उत्पादन खर्च भारतामध्ये जास्त येतो आणि शेजारच्या देशामध्ये कमी येतो तर ते उत्पादन शेजारच्या देशाने करावं. तर असे हे जो अभ्यास आहे तो आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या माध्यमातून केला जाऊ शकतो आणि ते आपण या ठिकाणी समग्रलक्षी अर्थशास्त्राच्या माध्यमातून या ठिकाणी सांगू शकतो. त्याचबरोबर समग्रलक्षी अर्थशास्त्र सिद्धांताचं झाल्यानंतर त्याच्यामध्ये रोजगारविषयक सिद्धांताचं आपण अभ्यास करत असतो समग्रलक्षी अर्थशास्त्रामध्ये. मी मगाशीच सांगितल्याप्रमाणे त्याच्यामध्ये आपल्या अभ्यासक्रमामध्ये सेच्या बाजारपेठेचा सिद्धांत आहे, केन्सचा सिद्धांत आहे, त्याचा आपण या ठिकाणी अभ्यास करणार आहे. त्याचबरोबर आपण व्यापार चक्राच्या बाबतीमध्ये समग्रलक्षी अर्थशास्त्रात अभ्यास करतो. म्हणजे व्यापार चक्राचे काही सिद्धांत असतील तर ते व्यापार चक्राचे काही सिद्धांत या ठिकाणी आपण अभ्यासणार आहोत. त्याचबरोबर या ठिकाणी सर्वसाधारण किंमत पातळीचे काही सिद्धांत असतील त्याचा अभ्यास आपण समग्रलक्षी अर्थशास्त्रामध्ये करत असतो. तर अशा पद्धतीने विविध सिद्धांत या ठिकाणी आपण समग्रलक्षी अर्थशास्त्रामध्ये अभ्यास करत असतो. त्यानंतर समग्रलक्षी अर्थशास्त्रीय धोरणे म्हणजे याचा देखील आपण अभ्यास समग्रलक्षी अर्थशास्त्रामध्ये करत असतो. समग्रलक्षी अर्थशास्त्रीय धोरणांमध्ये आपण पाहतो की वित्तीय धोरण म्हणजे एखाद्या देशाचं वित्तीय धोरण कसं असलं पाहिजे, त्याच्या माध्यमातून देशामध्ये बेकारी असेल किंवा चलनवाढ असेल, अनेक समस्या ज्या आहेत त्या समस्या सोडवण्यासाठी या धोरणांचा वापर होतो. म्हणजे मग वित्तीय धोरण असेल किंवा चलनविषयक धोरण असेल, या दोन्ही धोरणांचा अभ्यास आपण समग्रलक्षी अर्थशास्त्रामध्ये करतो. आणि देशामध्ये ज्या काही महत्त्वाच्या ज्या समस्या असेल, विभागीय असमतोल असेल, बेकारी असेल, त्यानंतर दारिद्र्य असेल, चलनवाढ असेल, ह्या ज्या विविध समस्या आहेत ह्या समस्या सोडवण्यासाठी आपल्याला वित्तीय धोरण आणि चलनविषयक धोरण या दोन्ही धोरणाचा वापर होऊ शकतो आणि त्याचा अभ्यास हा समग्रलक्षी अर्थशास्त्रामध्ये आपण करतो. तर अशा पद्धतीने आपण पाहिलं की ज्या काय महत्त्वाचे घटक आहेत या सर्व महत्त्वाच्या घटकांचा अभ्यास आपण समग्रलक्षी अर्थशास्त्रामध्ये करतो आणि त्यामुळं समग्रलक्षी अर्थशास्त्राची व्याप्ती ही खूप मोठी आहे. म्हणजे समग्रलक्षी अर्थशास्त्रामध्ये जो आपण अभ्यास करतोय त्या अभ्यासाचा जर आपण विचार केला तर त्या अभ्यासानुसार आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की समग्रलक्षी अर्थशास्त्राचा अभ्यासाची व्याप्ती जी आहे ती कशी आहे, खूप मोठी आहे. स्वरूप देखील आपण पाहिलं की ती स्वरूप कसं आहे की त्याच्यामध्ये स्वरूप म्हणजे पूर्ण अर्थव्यवस्थेचा अभ्यास करतोय आपण, मोठ्या घटकांचा आपण अभ्यास करतोय. त्यामुळे स्वरूप देखील आपल्याला लक्षात आलेलं आहे की देश पातळीवरचं जे स्वरूप आहे ते समग्रलक्षी अर्थशास्त्राचं आहे. म्हणजे आपण एकूणाचा अभ्यास या ठिकाणी करत असतोय. तर अशा पद्धतीने आपल्याला समग्रलक्षी अर्थशास्त्राचे स्वरूप आणि समग्रलक्षी अर्थशास्त्राची व्याप्ती काय आहे हे मी माझ्या लेक्चरमधून थोडक्यात समजावण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर यावरून आपल्याला समग्रलक्षी अर्थशास्त्राचं स्वरूप काय आहे आणि समग्रलक्षी अर्थशास्त्राची व्याप्ती काय आहे हे नक्कीच समजलं असेल. त्याचबरोबर समग्रलक्षी अर्थशास्त्र म्हणजे काय हे देखील मी चांगल्या आणि सोप्या भाषेमध्ये तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर बऱ्याचशा वेळी आपल्याला हा प्रश्न परीक्षेमध्ये विचारला जातो की समग्रलक्षी अर्थशास्त्र म्हणजे काय ते सांगून समग्रलक्षी अर्थशास्त्राचे स्वरूप आणि व्याप्ती स्पष्ट करा. तर आपल्या सर्व विद्यार्थ्यांना या संदर्भामध्ये जो काय प्रश्न असेल तो व्यवस्थितपणे नक्कीच सोडवता येईल. तर या ठिकाणी आज आपण थांबूया व पुढच्या लेक्चरमध्ये आपण समग्रलक्षी अर्थशास्त्राचा उपयोग आणि महत्त्व या संदर्भामध्ये आपण चर्चा करूया.